आता आपण इन्कम केली, त्यातनं सेव्हिंगचे पैसे साईडला काढून ठेवले, तर त्याच्यानंतर जर पैसे उरले तर त्याचं काय करणार? तर त्याचे स्टुडंट म्हणतात सर आम्ही त्याची इन्व्हेस्टमेंट करणार. मग इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असा प्रश्न येतो. तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्यातनं मला काहीतरी रिटर्न्स मिळतील, ज्यातनं मला काहीतरी पैसे वाढतील अशी अपेक्षा आहे ना, त्या केलेल्या गुंतवणुकीला आपण इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. मग इंडियामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल नॉर्मली व्यक्तीच्या डोळ्यासमोर 3 ऑप्शन इमिजिएटली येतात. त्यातला पहिला आहे FD, दुसरा आहे रिअल इस्टेट आणि तिसरा आहे गोल्ड. हे 3 पारंपरिक इन्व्हेस्टमेंट आजही लोक करत आहे. तर याच्यामध्ये जो FD आहे, सो FD किती जणांचे? बरेच जण FD करतात. पण प्रश्न असा येतो की तुम्ही FD करताय, इन्व्हेस्टमेंट करताय, पैसे वाढवण्यासाठी करताय, प्रॉफिटसाठी करताय, पण FD जे आपण पैसे ठेवतोय, खरं स्वतःला प्रश्न विचारा की FD ठेवलेले पैसे ही तुमची प्रॉफिट आहे का? FD तुम्हाला प्रॉफिट करून देतोय का? तर तुमच्या मनाला इमिजिएटली उत्तर येईल की सर FD ठेवलेला हा माझा प्रॉफिट नसून इनडायरेक्टली लॉस आहे. आणि बऱ्याच जणांना ते माहिती आहे की माझा हा इनडायरेक्टली लॉस आहे, तरी सुद्धा जास्तीत जास्त लोक आज FD मध्ये पैसे टाकतायत. कारण FD इनडायरेक्टली लॉस का आहे? कारण FD जी इन्व्हेस्टमेंट वाढतीये, तो वाढण्याचा जो स्पीड आहे तो फक्त तुमचा 7 to 8% या स्पीडने वाढतीये, परंतु इन्फ्लेशन रेट 10-12% पुढे चाललेलं आहे. म्हणजे FDत पैसे वाढतायत पण त्याचे बेनिफिट्स वाढत नाहीये. आपल्याला पैसे वाढवण्याचं टार्गेट नाहीये, आपल्याला बेनिफिट्स वाढवायचे. मग FD मध्ये टाकलेले पैसे इनडायरेक्टली लॉस असताना सुद्धा जास्तीत जास्त लोक FD मध्ये का पैसे टाकतायत? कारण त्यांना रिस्क आहे, भीती आहे की माझे पैसे जर मी दुसरीकडे कुठे टाकले तर त्यातनं माझा काय होईल? लॉस होईल. आणि ही जी भीती तुमच्या मनामध्ये आहे ती घालवण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी सिस्टमॅटिक पद्धतीने जर तुम्ही शेअर मार्केट शिकला तर ती नक्कीच भीती तुमची काय होऊ शकते? दूर होऊ शकते.